हे बघा, कांदा बटाटा कापून झालाय. आता मॅगी मसाला टाकू. एकच पॅकेट टाकणार आहे आपण याच्याबद्दल. बटाटे टोस्ट रंगात कधी येणार माहितीये का? जेव्हा तुपात बनवू तेव्हा. आता तुपात बनवू आपण. हे बघा, तूप बघा किती 100 पैकी 100. अरे वा. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग. स्वागत तुमचं आपलं नवीन ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग पण मी लेटच सुरू केलाय कारण महत्वाचंच दाखवणार. आज रेसिपी बनवणार आहे मी आणि रेसिपीचं नाव काय माहिती का? बटाटा टोस्ट. मम्मा तुला खायचंय? हा लवकर बनव फटाफट. खायचं भूक लागली होती. तर फटाफट वेळ न वाया घालवताना फटाफट चालू करू आपल्या रेसिपीकडे. मी प्रयत्न करतोय ही रेसिपी बनवायची. रेसिपीचा उद्घाटन बघा, हे नवीन आहे ना, नवीन पॅन मम्मीने आणले त्याच्यावरतीच आपण करू नाही का? बघू तरी कसं बनतंय नवीन पॅनवरती. भाई त्या रेसिपीमध्ये ना मॅगी मसाला पाहिजे आणि मॅगी मसाला घरात नाही आहे म्हणून आणायला चाललो आहे बघा. मॅगी मसाला आणला आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल दोन बटाटे नको, एकच बटाटा बस झाला. काय बनवतोय? काय? मी हे बनवतोय आलू टोस्ट, म्हणजे बटाटा टोस्ट. बटाटा टोस्ट शिजणार की बटाटा? अरे बटाटा हे करायचं आहे, थांब जरा तुला सांगतो. दिसायचं. हे बघा, पॅन पण रेडी आहे. पहिला बटाटा कट करून घेऊ आणि त्याच्यानंतर टमाटर कट करून घेऊ. हे बघा, कांदा बटाटा कापून झालाय. आता मॅगी मसाला टाकू. एकच पॅकेट टाकणार आहे आपण याच्याबद्दल. आणि त्याच्यानंतर मीठ कुठं आहे? मीठ हां भेटलं. मीठ टाकू. मिरची पण कापून टाकायची आहे. मिरची आहे कुठं आहे? मिरची कुठं आहे? मिरची भेटली आहे बघा. पूर्ण 3 मिरची कटिंग करून टाकूया. हे कसं येत नाही बघलं अजूनही. अरे येईल ना, थांब ना जरा, मी सगळं काढतो ना. ते कशाला हे करती? मी पोची मारून घेतली. इथं पण वरती आहे ना पडलेलं. वरचं नंतर काय हो. हे येत नाही म्हणून. हे बघा, मिरची कट करून झाली आहे. माझ्या डोळ्याला जर हात लागला ना हा मिरचीचा, तर डायरेक्ट डोळे भगभगतील माहिती का? एका हाताने शूट करतोय आणि एका हाताने करतोय. जमतच नाही आहे मला. एक शूट करणारा पण नाही आहे. मला भीती वाटते मम्मीच्या हातातून फोन पडेल म्हणून मम्मीला फोन देत नाही. आता कोथिंबीर टाकू. बघा वल्ली आहे, तुटलेली आहे म्हणून राईट हातात फोन पकडले मी. हे बघा, आता मीठ टाकू. मिठाचा डब्बा मा इकडे आहे. वरती इकडे आहे, 2 मिनिटं. हा मिठाचा डब्बा उघडून दे ना. आणि याच्यात थोडंसं मीठ टाक. आणि हे पण टाक, मॅगी मसाला कापून. एकच पॅकेट टाका. आता एक काम करू. आता ह्याच्यात तेल टाकू आणि हे सगळं उचलून ह्याच्यात टाकू सगळं. कारण असं दबणार नाही ना. हे बटाटे असे स्मॅश केले तर असे दबणार नाहीत, म्हणून वेगळ्या पद्धतीने करू आपण जरा. बटाटे थोड्या वेळ उकडू देत म्हणून ठेवले आहेत मी तिकडे. कारण मी करायला गेलो भलतं आणि भलतंच झालं होतं. नंतर माझ्या लक्षात आलं, अरे यार मी काय केलं. म्हणजे पहिला मला बटाटे ना उकडायला पाहिजे होते, नंतर मला ते स्मॅश करायला पाहिजे होते सगळं टाकून. मी पहिलाच ते बटाटे कापल्याने सगळं असं मिक्सअप केलं आणि स्मॅश करायला गेलो. आता जरा वेगळ्या पद्धतीने करतोय, पण करेन नक्की, तेच करेन.
नाही का बटाटे उखळलेत. आता आपण स्मॅश करू. आत्ता तर नक्कीच होणार. हे बघा. पूर्ण सुकलंय ते आणि स्मॅश पण केले पूर्ण नाही का. पूर्ण एकदम भाजी करून टाकली त्याची. आता या ब्रेड वरती ते लावायचं आणि डायरेक्ट तव्या ह्याच्यात टाकायचं पॅनमध्ये आणि असं परतायचं. बटाटे टोस्ट रंगात कधी येणार माहिती का, जेव्हा तुपात बनवू तेव्हा. आता तुपात बनवू आपण. हे बघा तूप बघा. फायनली झाला बटाटा टोस्ट रेडी झाला. भाई मगाशी थोडी गडबड झाली होती नाही का. मी बोललो की मला तसं करायला पाहिजे, मी तसं केलं मग. बट आत्ता फायनली झालं. मी हार नाही मानली भाई. मी करून दाखवलं. थोडा टाईम लागला कारण मी मास्टर शेफ नाही आहे, म्हणून मला एक अर्धा पाऊण तास गेला ह्याच्यामध्ये हे सगळं करण्यामध्ये. आणि हे कट वगैरे करण्यामध्ये पण, ब्रेड वगैरे कट करण्यामध्ये पण. तर बघू टेस्ट करून. मम्मीलाच टेस्ट करू आपण नाही का. मम्मा इकडे या, टेस्ट करून बघ नाही. वा मम्मीने चाय पण आणली सोबत. अब आएगा ना मजा. कम ऑन मॉम, लेट्स टेस्ट माय बटाटा टोस्ट. लेट टेस्ट. बघ टेस्ट करून. मस्त. किती 100 पैकी 100 पैकी 100. अरे वा. आता मी टेस्ट करून बघतो. भाई भारी झालं रे तुपात ना अम्मा. मस्त झालंय. चला आजची आपली रेसिपी ना एकदम मस्त झाली होती. एक नंबर. तुम्ही पण ट्राय करा. तुम्ही पण घरी हे ट्राय करू शकता. हे तर मी कोण मास्टर शेफ नाही आहे मोठा. मी फक्त एक ट्राय केला आणि ते मस्त झालं नाही का. हेच तुम्हाला दाखवण्यासाठी आजचा व्लॉग होता.
व्लॉग इथेच एंड करू आपण. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्लॉग. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. आणि पुढच्या वेळी काहीतरी नवीन घेऊन येईन.